अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे असा की काही लोक या दीपविषयी शंका घेत आहेत. काही लोकांना वाटत आहे की दीप हा आगीचा आहे का, तेलाचा आहे का. मग आम्हाला विशिष्ट शब्द वापरतात. समुद्रामधील जैव विविधता घटकांना या दिव्यापासून त्रास होईल, तसं काही नाहीये. जैव वगैरे समुद्रातील कुठल्याही प्राण्यांना मच्छी असेल, जे काय असेल, जीव जंतूंना त्रास होणार नाही. हा वॉटर इलेक्ट्रिक दिवा आहे. यात टाकल्याबरोबर असा हा ब्लिंक होतो, पेटतो, काढला की बंद, टाकला की लागतो. आणि हा दिवा जरी इलेक्ट्रिकल असेल तर हा दिवा पाण्यावर तरंगणारा आहे, बुडणारा नाही. याच्यामध्ये आग नाही, तेल पण नाही. हा दिवा पाण्यामध्ये 5 घंटे जळल्यानंतर आपण सकाळी मच्छीमारा करून एक जाळं टाकून समुद्रातील सर्व दिवे आपण इकट्ठा जमा करणार आहे. हा दिवा समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी विशिष्ट आपण नियोजन केलेलं आहे. हा दिवा बुडत पण नाही आणि समुद्रामध्ये आतमध्ये जाणार नाही, कारण की आपण समुद्र किनाऱ्यावर हा कार्यक्रम करत आहे. म्हणून व्हॉट्सअप आणि फेसबुक मधील कमेंट करणारे प्रोफेसर आणि डॉक्टरेट यांना विनंती आहे की कार्यक्रमाची पूर्ण माहिती नसल्यामुळे विनाकारण प्रोफेसरपणा त्यात तुम्ही देऊ नका. कार्यक्रमाला सहकार्य करावं. विश्वामध्ये बुद्ध जयंती कशी साजरी करतो, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर होणारा हा पहिला प्रोग्राम आहे आणि बाबासाहेबांचे अनुयायी किती सुंदर पद्धतीने बुद्ध जयंती साजरी करतात, हा मेसेज आपल्याला विश्वामध्ये द्यायचा आहे. म्हणून कुठलेही अधुरं ज्ञान घेऊन कमेंट्स करू नका. या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आपण सर्वजण मिळून मोठ्या आनंदानं बुद्ध जयंती वैशाख दीपोत्सव साजरा करूया. आम्ही सर्व भिक्खू संघ, भदंत आर आनंदजी, मी भदंत शिलबोधी, पूजने भदंत बोधिधम्मा, पूजने भदंत बोधिशील. जय भीम, नमो बुद्धाय.